पडला सगळा घरातला पसारा. भाकर भाजी मस्त अशी झाकून ठेवली. आणि आता का आपल्याला काम नाही, दुपारपर्यंत घरात यायचं. आणि पसारा आवरून ठेवल्यावर काय केलं बाई माहीत आहे का, पहिले पिलायला दिलं बारक्या सोडून पाजासाठी. कारण का टाईम झाला, आता टाईम तर अजून झाला नाही, 9:30 वाजले. पण दादा जेवण करायला बसले. मग त्याच्यानं म्हटलं पिलं पहिले पाजून घ्यावा. आणि आज एवढा भांडायचा पसारा पडला ना, का तुम्हाला काय सांगू. कुकर काय माय हे आता बकरे सुटे लोक माय भांडे घासणं म्हणतात की नाही होत, दाखवतच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. कारण का दादाला जेवण करायला टाईम लागते आणि पिलायला प्यायलाही टाईम लागते. तर मग त्यासाठी पहिले पिलं पाजून घेतले आणि आता घेतो भांडे घासून. घाई गडबडीत घेतले भांडे घासून. कारण का बकऱ्या सुट्याचा टाईमही झाला होता. नाही भांडे घासून झाले होते, फक्त धुयाचे राहिले होते. आता तर ही एवढे नटकट झाले का घरातही आले लागले. चला घरात नाही दांगडो, बाहेर. आता का मग पडला सगळा पसारा खरा. आता हे पिलं पा डालं उबडं असलं तर त्याच्यावर जाऊन बसतात. आणि डालं जर असं ठेवलं आपण उभं तर तिच्यात जाऊन बसतात. हाय हाय डोंबरी पा डोंबरी लटकू राहिली, पण त्यात काही जाऊन नाही राहिली, पण जातेच ती. हाय असे खेळतात. मग ते मस्ती करतात. माय गेली की, नाही तर मग माय असली का तिने चिपकून राहतात. निरं दूधच पाहिजे. झालं मग इकडलं काम आपलं. घ्या दरवाजे लावून. कारण खटल्यातले लोक घरी नाही, पण त्याचे दरवाजे उघडे ठेवून काय करू आपण. एवढी झाडझूड करून घेतो आता मी. झाले मग कामं आपले उरकले सगळे. आज जरा खूप वर जायचं आहे. पाऊस तर काही येऊन नाही राहिला. पाणी द्यावं लागेल वर जाऊन झाडायला. आज तर निरा कडक ऊन तर त्याला ना, आज लोक होती बद्दल. मग 2-4 दिवस झाले पाणी नाही दिलं, तर मग आज पाणी द्यावं लागेल झाडायला. आपल्या मेथीची भाजी काढली आज, आणि पोटातही जाणार आहे जेवणाच्या टाईमावर. आता ना आले होते आमचे नोकरीवाले जवाई. तर नोकरीवाले जवाई राहतात पुण्याले. आता ज्वारी झाली, बाजरी झाली, आता खायची नाचणीची भाकर. तर जवायानं आणलं बाजरा नाचणीचा, म्हणजे पोरीनं दिलं आणि जवाई घेऊन आले. आता मस्त आज ऊन तपू राहिलं. आणि हे धुवून काढा लागते, कारण का एवढं बारीक आहे ना का याच्यात खडे दिसत नाही. तर मस्त आता याला धुवून काढतो. आज ऊन आहे तर वायते मस्त. आणि आता पहिली बार हे पुन्हा साईड खातात नाचणी बाजरी. इकडे आमच्या इकडे ज्वारीच्याच भाकरी चालतात. आता मग नाचणी आणली, समजा पौष्टिक असते म्हणतात नाचणी खायला. तर एक बार खाऊनच पाव कशी लागते नाचणीची भाकर. तुम्ही जर कोणा खाल्ली असेल तर कमेंटमध्ये सांगा मला, आताच दळून आणायच्या पहिले का कशी लागते नाचणीची भाकर. आज ऊन तर पुरायला तर मी 2 किलो नाचणी घेतली. तशी 4 किलो आहे घरात आणेल, पण मी 2 किलो धुवून राहिली सध्याची. आता याच्यात खडे कसे पावा व निसाव कसं हे काही समजून नाही राहिलं. पण चविष्ट बाईनं सांगितलं की धुवून काढ, म्हणजे मग खडे राहत नाहीत. तर तिचंही बरोबर आहे. आणि आईचा नादा चालू आहे, कर्णबाई मला भाकर खायची, कर्णबाई मला भाकर खायची, म्हणजे दळण करायचं. पण दळण कसं करू हेच मला समजत नव्हतं. तर मग आता विचारलं म्या चविष्ट बाईले कसं निशाचं म्हणून ये नाचणी. बाई म्हणते धुवून काढा. तर मग आता आज मस्त ऊन आहे तर धुवूनच काढून राहिली ना. मग मी कडक ऊन तपू राहिलं. फक्त आपली नाचणी संध्याकाळ लोक व्हायली पाहिजे, नाही तर झालं. मग आईचे बोलणे तर भेटतातच मला. चला मग ऊन जायचं पहिले घेतो एवढी नाचणी धुवून मी. आणि संध्याकाळी दाखवतच तुम्हाला सुकली का नाही सुकली. आणि ते बी वर नेऊन टाकतो मी आता इथे, कारण वरलाही लवकर जास्त हे होते, स्लॅब तपते तर लवकर वाळणार आहे. वर झाडायला पाणी द्यायला जायचं होतं तर डोक्यात आलं आता ऊन आहे तर नाचणी धुवून घ्यावा. झाली आपली नाचणी धुवून. थोडीशी हाय याच्यात आता ती अशी हे करू 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 काढतो मी. पाण्यातही जाते वाटते बाबा, खरंच काम नाही दिसू राहिलं. कारण का लय बारीक आहे चाळणी, ते थांबत नाही. चाळणी थांबण्यासाठी हा असा कपडा टाकावा लागला त्याच्यामध्ये.
आता आमच्या इकडे चक्कीवाले दळून देतात की नाही देत दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता करेक्ट 12 वाजता पोहोचली मी. पाण्याचा हांडा नाचणी घेऊन वर. आणि आता दुसऱ्या साईडने काय सांगतो तुम्हाला, हे आहेत म्या केलेले बेसनाचे लड्डू. ते आले फुरशी तर ते बी ठेवले उन्हात. आता माया खायचं नाही आले, पण जनावराच्या खायात येतील त्याच्यानं मी उन्हात ठेवले. नाचणी झरू राहिली आपली मस्तपैकी. पहिले ना झाडं असे लई रखरख झाले आता पाण्यानं. याले पाणी देऊन देतो आणि मग झाली नाचणी वाहू. खडे गोटे जसे वर आले याच्यात ते बी काढून टाकतो आता. सकाळी मेथीची भाजी काढली तर त्याच्यावर नेट टाकण्याचं ध्यानच नाही राहिलं. ते मरू राहिली का काय, थपकीच बसली की काय त्याची. आणि याच्यात मेथीची भाजी आहे ते एक नंबर आहे. पहिल्यापासून नेट खाली ठेवली ना तर त्याला ऊन सैन नाही फिरायला. पहा मग कसं आहे तर. चला मग एवढं पाणी देऊन देतो मी झाडायले आणि नाचणी वाहू घालतो आणि जातो खाली. तुम्हाला तर माहीतच आहे रोजचे कामं मग राहिले माही. आता या झाडात लय मोठा असा गवत निघलं, पण ते गवत मोठं झाल्याशिवाय मी काही काढत नाही त्यातलं. कारण का मग गवत काय आणि रोपं काय हेच समजत नाही. त्यासाठी मोठं होऊ देतो त्यातलं. मग एक दिवस नुसता काढतच राहायचं यातलं गवत. मला दिलं झाडायले पाणी आणि नाचणी बी घातली मस्त मध्यभागी वाहू. माय पाय जाऊ राहिले स्लॅब म्हणजे एवढा तपला. आणि लाडू आपले अतिश ठेवतो मी. संध्याकाळी का पाऊस पाणी आलं तर मग महिमा भोवती काय काय नेवावं काय काय आणावं वरचं. तर एका सांडा पाणी टाकून दिलं म्हणजे की त्याला धीरवा भेटते झाडायले वरचा पाऊस येलो. आणि एवढं रखरख ऊन तपू राहिलं ना का मरणाचं. आणि लय असे पाय जाऊ राहिले माई. वर गेलो तर आज बिगर चप्पलचीच पयाली मी वर. चप्पलही घालायचं भान नव्हतं मला. बिगर चप्पलचीच वर पयाली तर पाय जशी खाक झाली कोर. आता हांडा इकडेच आणला मी घेऊन. चाळणी घेऊन यावं फक्त. ते दिमाग काही आज काम नाही राहिली. हांडा तर सोडा बिगर चप्पलचीच वर गेली मी. सारे पाय जाईले माई. या जेवण करायला मग. जेवण करायला हाय मस्त अशी जाडी पोळी. आईनं उंदरासारखी कोचर केली. सकाळी खिचडी खाल्ली तर मस्त अशी मुंगाची डाळ, काकडी, टमाटा सगळं काही आपल्याजवळ भाजी आहे. लोणचं एक नंबर जेवण. पहिले भाजीची टेस्ट आहे. तुम्ही वाचतले मस्त सुटला होता करायच्या वेळेस भाजी. एकच नंबर मेथीची भाजी मुगाची डाळ. 4 वाजता आल्या बकऱ्या बांधल्या, पिलं पाजले आणि पाणी बी पाजून घेतलं त्याने. आता वर आहे आपली नाचणी. ते पाहा लागते भुरभुर उडली का हाय वायली का नाही वायली. त्यासाठी आज संध्याकाळी जावं लागते वर. अरे बापा रे हो मावं. एवढ्या मोठ्या 3 दोरा बांधलेला असून ती विचित्र हार लमकवला कपड्याचा कामाला धंदा. तर चला वर नाचणी पाहू आपण आपली. नाचणी दिसून तर राहिली वायर, पण हात टाकल्यावर माहीत पडी. पहिलं आता संध्याकाळचे आलोच वर तर माती पाहून घेऊ. झाड जसे टवटव झाले होते सकाळी उन्हानं सोकले होते सगळे. एवढं सारं ऊन होतं. नाचणी एकदम गरम आहे आपली आणि अशी सोकली ना तर एक नंबर. आता ते इथे निवड्याचंही काम नाही ना काहीच नाही. पकडून घ्या लागेल फक्त जराशी कंदेली मग दळ्याला. आता याच्यात ज्वारी पाहिजे, जराशी गहू पाहिजे आणि तांदूळही पाहिजे. मी घेतो आता खाली मी मस्त कपड्यात बांधून. हो हो आधी नाचणी खाली आणि वायली बी. बोलणे भेटायचं काम नाही. आता कपडे घेऊन जातो असेच घरात. जाडजूड संध्याकाळची होऊन बसली माझी. कारण 4 वाजता बकऱ्या सोडल्या ना, बकऱ्या बांधल्या आणि झाडझुडही करून घेतली. आता वर जायच्या पहिले कपडे आणायच्या पहिले मी आठवून दिला होता चहा. एवढे फास्ट कामं केले ना अजूनही चहा शिजूच राहिला. या मग संध्याकाळची ब्लॅक टी प्यायला. ब्लॅक टी. बायाचे सगळे कामं उरकली आणि घरातले सगळे कामं उरकली. कपडे घरात आणले, नाचणी घरात आणली,
आणि नाचणीत ना ज्वारी पाहिजे टाकायला, आणि ज्वारी काही आणली नाही अजून. कारण का आता राशन आलं, म्हणजे महिन्याचं राशन जे येते ते कंट्रोल म्हणतो आम्ही त्याला. राशन आलं, राशन मध्ये ज्वारी ही येतेच. मग का अजून राशन आणलं नाही घरी, त्यासाठी मी दळण नाही बनवलं नाचणीचं दळण बनणार आहे उद्या. कारण शायद आज येणार आहे ज्वारी घरी, त्यात ज्वारी पाहिजे, गहू पाहिजे. पहिली बारच खाऊ राहिलो, काय काय पाहिजे काही माहित नाही, पण बहिणीनं सांगितलं ते टाकावं लागेल. मग पाहावं लागेल नाचणीची भाकर कशी बनते ते. चला मग संध्याकाळचा चहा पिऊन घेतो. काय उरकले आपले सगळे काम, गेला आजचा दिवस घरच्याच काम आहे. व्हिडिओचा एंड मी इथंच करतो. बाय.